नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि या योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आता येत्या काही दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। याबाबतची सर्व प्रक्रिया देखील आता पूर्ण झाली आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच महिलांच्या बँक खात्यावर आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे देखील जमा होणार आहेत। परंतु यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, अजूनही अनेक महिलांच्या मते त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही किंवा काही महिलांचं वेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे गेले आहेत आणि त्यामुळे बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन चार्ज असेल किंवा इतर कर्ज खाते असेल किंवा मायनस अकाउंट अशा अनेक अडचणींमुळे अशा महिलांचे पैसे बँकेने कट करून घेतले आहेत आणि आता हे पैसे महिलांना काढता येत नसल्यामुळे महिलांनी या योजनेबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त केली होती। तुम्हाला आता या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती सांगणार आहे। तसेच तुम्हाला अजूनही कोणताही हप्ता मिळाला नसल्यास तुम्ही काय करायचे याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतांमध्ये तुम्ही बसत असल्यास आणि तुम्ही तुमचा अर्ज केला असल्यास, तुमचा अर्ज ॲक्सेप्ट म्हणजेच की तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असल्यास, अर्ज स्वीकारला असल्यास आणि तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असल्यास तुम्हाला या योजनेचे पैसे नक्कीच मिळतात। आता अनेक महिलांचे काय होत आहे की महिला बँकेमध्ये जाऊन त्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का असे विचारत आहेत। त्या ठिकाणी बँकेचे कर्मचारी सांगत आहेत की तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे, परंतु ते आधार डीबीटी किंवा आधार NPCIची जी ऑनलाईन साईट आहे त्या ठिकाणी हे दाखवत नसल्याने महिलांना बँक खात्यावर पैसे सोडण्यास सरकारला अडचणी येत आहेत आणि त्यामुळे महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे तुम्ही काय करायचे आहे, तुमचे जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तुम्हाला अजूनही हप्ता आला नसल्यास तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचा आधार NPCIला तुमचे आधार कार्ड डीबीटी करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचे आधार कार्ड बँकेला ऑनलाईन देखील लिंक दिसणार आहे आणि तुम्हाला पुढील सर्व हप्ते या योजनेचे लवकरात लवकर जमा होणार आहे। यामध्ये एक तुम्ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे महिलांच्या बँक खात्यावर थेट जमा केले जातात। त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा एजंट असेल किंवा कोणत्याही प्रकारचे मध्य प्रॉपर्टी नसते, डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यावर जमा केले जातात आणि म्हणून तुम्ही अर्ज करताना कोणते बँक अकाउंट दिलं याच्याशी काही देणं घेणं नाही, तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचे हे पैसे जमा होणार आहेत। आता बँकेत जाऊन जर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही यावर एक सिंपल ऑप्शन मी तुम्हाला सांगतो। तुम्ही काय करायचे आहे, तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी डिजिटल अकाउंट, डिजिटल IPPB अकाउंट ओपन करायचे आहे, जेणेकरून डिजिटल अकाउंट तुमच्या आधार कार्डला पोस्टामध्ये ओपन केलेले डिजिटल अकाउंट तुमच्या आधार कार्डला डायरेक्ट लिंक केले जाते आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेगळा फॉर्म भरून देण्याची आवश्यकता नसते आणि हे लिंक झाल्यानंतर तुमच्या म्हणजे तुमच्या पोस्टातील बँक खात्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट जमा केले जाणार आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। पोस्टामधील अकाउंट तुम्ही तुमच्या फोनपेला, गुगल पेला अथवा ऑनलाईन UPI सर्व्हिससाठी देखील कुठेही वापरू शकता, त्यामुळे त्याबद्दल देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही। आणि लक्षात घ्या, पोस्टामधील काढलेले अकाउंट तुमच्या आधार कार्डला 1 ते 2 दिवसांमध्ये लिंक होऊन जाते आणि त्यामुळे तुम्हाला पुढील हप्ता थेट तुमच्या पोस्टातील बँक अकाउंटवर जमा केले जातात। आता यामध्ये एवढं करून देखील तुम्हाला जर पैसे येत नसतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत का नाहीत याची पुन्हा एकदा छाननी सरकारद्वारे चालली आहे असे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे आणि ती छाननी प्रक्रिया पूर्ण झावून तुम्ही या योजनेच्या सर्व अटी व पात्रतांमध्ये पात्र असल्यास तुम्हाला या योजनेचे पुढील हप्ते जमा केले जाणार आहेत। जर तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला असल्यास तुम्हाला जुलै महिन्यापासूनचे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती देखील महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे। आता या योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार किंवा पुढचे पैसे कधी येणार, यादी कधी येणार याबाबतची सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।